पुण्यातील नानापेठेत गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी झालेल्या आयुष कोमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या अंधेकर टोळीचा म्होरक्या बंडू अंधेकर, त्याची भावजाई लक्ष्मी उदयकांत अंधेकर तसेच सून सोनाली अंधेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिली। मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक, प्रचार यात्रा, भाषण, घोषणाबाजी करू नये असे आदेश विशेष न्यायाधीश एस.आर. साळुंके यांनी दिले आहेत। न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार बंडू अंधेकर, त्याची भावजाई लक्ष्मी अंधेकर, सून सोनाली अंधेकर हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। आयुष कोमकर हत्या प्रकरणात कोठडीत असलेले बंडू अंधेकर, त्याची भावजाई लक्ष्मी, सून सोनाली यांनी आगामी महापालिका निवडणूक लढवण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती। निवडणूक कार्यक्रमानुसार 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे। पक्षादेशानुसार उमेदवारी अर्ज दाखल करायचे असून त्यासाठी सशुल्क पोलीस बंदोबस्त देण्यात यावा असा अर्ज अंधेकर यांच्या वतीने ॲडव्होकेट मिथुन चव्हाण यांनी न्यायालयात केला होता। निवडणूक लढवणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे असं सांगत विशेष न्यायालयाने आरोपींना पोलीस बंदोबस्तात अर्ज दाखल करण्यास परवानगी दिली।